अथ श्री साई सच्चरित अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी झाले निरूपण. संत साई समर्थ निर्याण. आता जे अवशेष पूर्ण होईल की संपूर्ण ये ठाई. साई लागी प्रेम अद्भुत तेही उपजवी तोची समर्थ. हे माडतयाचे चरणी निरत रेखाटीत की तच्चरित. तोची देई भक्ती प्रेमा तोची वाढवी चरित्र महिमा. तेनेसी गौरव भजन धर्मा येई परमा संसार. मनोनी काया वाचा मने तया माझी सहस्रांतन मने. चिंतवे न त्याचा महिमा चिंतने केवळ अनन्ये शरण रिघे. साचला पापाचा मळ तो धुनी काढावया सकळ. करावया अंतर निर्मळ इतर निष्फळ साधन. करणे हरिभक्त यशस्मरण तयाचे भजन अथवा कीर्तन. त्याविण चित्तशुद्धीसी साधन सोपे न शोधिता. असो गुरुकथा अनुसंधान करू संकलित पर्यालोचन. साई निजानंदावस्थान चालवू व्याख्यान पुढारा. मागा साध्यांत जाहले कथन विजयादशमी सहजी का प्रयाण. तात्या बामिषे भविष्य निवेदन आधीच कैसे निजाहले. पुढे होता देव हावसान राखुनिया धर्मावधान. कैसे लक्ष्मी सकेले दान जाहले निरूपण समग्र. आता ये अध्यायी कथन कैसे निकट येता निधन. साई करीत रामायण श्रवण हितार्थ ब्राह्मण मुखाने. कैसे समाधी स्थान नियोजन कैसे अलक्षित इष्टिकापतन. कैसे समाधी स्थान नियोजन दत्तावधान परिसावे. तैसेच एकदा ब्रह्मांडी प्राण चढवुनी बैसता 3 दिन. कैंची समाधी तेची देहावसान निश्चित मन जन झाले. केली उत्तर विधीची तयारी अवचित बाबा देहावरी. येताची लोक दचकले अंतरी कैसी ते परिसीजे. असो आता हे निर्याण कथा श्रोते श्रमतील श्रवण करिता. ही तो देहावसानाची वार्ता नरुचे चित्ता कवनाच्या. परी हे साधू संताचे निर्याण श्रोत्या वक्त्या करील पावन. विस्तार भयास्तव भागश श्रवण करावे समाधान राहितो. देह त्यागे अगम्य गती निजप्राप्ती सुखाची वसती. बाबा पावले अक्षय स्थिती पुनरावृत्ती विरहित. देहधारणे होते व्यक्त देह त्यागे पावले अव्यक्त. जरी एकांग अवतार समाप्त सर्वांग सुव्यक्त लादले. एकादेशी यत्वा मुकले सर्वगतत्वा ते पावले. पूर्णपणे सनातन झाले निजी समरसले निजत्वे. साई सकळाचे जीवन साई सकळांचा जीव प्राण. साई विण ग्रामवासी जन हीन दीन झाले. देह पडता निचेष्टित जाहला एकची आकांत. अबाल वृद्ध चिंताक्रांत जाहला प्राणांत समजता. न ज्वरादी लौकिकी बाधा पाठीस लागती प्रपंच बुद्बद्धा. योगियांचा वाटे कदा अमर्यादा न करीती. चेतवोनिया निज ते जाते संत दाहिती निज देहाते. तोचकी प्रकार निज हाते बाबा करीते जाहले. नवावे ते होऊन गेले महाराज सायुजी समरसले. जन अत्यंत हिर मुसले मुसले मनात. बरे होते नसतो गेलो अंतसमयीच्या भेटी समुकलो. असतो काही उपयोग आलो मुली भरलो प्रसंगी. ऐशा नानाविध विचारांनी खिन्न झाला तो जेतो मनी. बाबाच्या काय अंतकरणी असेल ते कोणी जाणावे. नाही घर घर नाही श्वास नाही खासी नाही कास. नाही जीवाची कासाविस खेले उल्हासे प्रयाण. आता कैंचे साई दर्शन कैंचे साई पदा संवाहन. कैंचे साई चरण क्षालन तीर्थप्राशन ते कैंचे. तरी मग ते भक्त प्रेमळ आली पाहोनी अंतवेळ. दूर केले का असता जवळ तयास तळमळ लाविली का. सर्व जीवाची भक्त मंडळी पाहुनी जवळी अंतकाळी. समयी बाबाचे प्रेमा सौसळी अंतकाळी येती की. पावावया सायुज्य सदन आडवे ते प्रेमबंधन. वेळी न करिता तयाचे छेदन मन निर्वासन कैसेनी. ऐसे न घडता देह पडला सवेच चढला जीव धडधडला.
तत्काळ नवा संसार जडला, बाजार उघडला वासनेचा. टाळावया हा प्रकार, साधू संत दक्ष निरंतर. बाबाचीही मनाचा निर्धार, लोकव्यवहार रक्षावा. अंतकाळी हीच सावधता, शांतता आणि एकांतता. ध्येयमूर्ती यावी चित्ता, विक्षेपता विरहित. अंतेमती सागती, हे तो प्रसिद्ध सर्व जाणती. भगवद्भक्त स्वये आचरती, लोकसंग्रह रीती हे. अवकाश 14 दिवसा राहिला, काळ बाबांचा जवळ आला. म्हणून बाबांनी वजे योजिला, वाचावयाला रामविजय. मशिदीत वजे बैसले, पोथी पारायण सुरू झाले. बाबा श्रवण करू लागले, दिवस गेले की 8. पुढे बाबा आज्ञा करीत, पोथी चालवा अस्खलित. ऐसे 3 दिवस रात, वजे ती वाचित राहिले. पूर्ण 11 दिवस बैसले, पुढे अशक्तपणे ते थकले. वाचता वाचता कंटाळले, ऐसे गेले 3 दिन. पुढे बाबांनी काय केले, पोथी वाचन समाप्त करविले. अजास तेथून घालवून लावले, आपण राहिले निवांत. घालवून लावण्याचे कारण, म्हणतील श्रोते करवा की श्रवण. करीतो यथामती निवेदन, दत्तावधान परिसावे. निकट येता देहावसान, साधू संत आणि सज्जन. घेती वाचवून पोथी पुराण, सावधान परिसती. शुकाचार्य दिवस 7, कथिले झाले महाभागवत. ऐकून झाला राजा परीक्षित, सुखे देहांत लादला. श्रवण करिता भगवल्लीला, भगवन मूर्ती देखता डोळा. अंतकाळ जयाचा झाला, तेनेची साधिली निजस्वार्थ. ही तो लोक प्रवृत्ती स्थिती, संत निरंतर स्वये आचरती. लोका संग्रह मार्ग न मोडिती, किंबहुना अवतरती तदर्थाची. जया या भौतिक पिंडीय नास्ता, तया देहावसानावस्था. नाही दुःख शोका वेगता, ही स्वाभाविकता तयाची. असो येथे श्रोता शंकिजे, ब्रह्मसुखे सुखावले जे. तयासी माया मोहे आतळिजे, बोल हा साजे कैसेनी. जे स्वरूपी सावधान, अल्ला मालिक अनुसंधान. तयासी भक्ताचे सन्निधान, प्रतिबंधन कैसेनी. तयाचा तो प्रपंच सरला, परमार्थही ठाईच ठेला. द्वंद्वभाव समूळ गेला, स्वये संचला स्वरूप. अक्षरे अक्षर सकळ सत्य, यात अणुमात्र नाही असत्य. परी लोकसंग्रह अवतार कृत्य, करुणी कृत्य संतजन. संत षड्भाव विकार वर्जित, जे निरंतर प्रकट स्थित. भक्तोद्वादार्थ प्रकटीभूत, निधन किंभूत तया ते. देहेंद्रिय संयोग ते जनन, देहेंद्रियावियोग ते मरण. हे पाशबंधन वा उकलन, जन्म मरण या नाम. जनना पाठी चिकटले मरण, एकाहुनी एका भिन्न. मरण जीव प्रकृती लक्षण, जीवाचे जीवन ती विकृती. मरण मारुनी जे उरती, पाय काळाचे श्री जे देती. तया काया आयुर्दायाची क्षिती, अवतरती जे स्वेच्छेने. भक्त कल्याण एक वासना, तेने जे धरिती अवतार नाना. ते काया तळते जन्म मरण, मिथ्या कल्पना या दोन्ही. देह पाता आधीच देख, जेणे देहाची केली राख. तयासी मरणाचा काय साधाक, मरण हे खाक जया पुढे. मरण ही देहाची प्रकृती, मरण ही देहाची सुखस्थिती. जीवन ही देहाची विकृती, विचारवंती विचारिजे. साई समर्थ आनंद घन, ठावे न जया देहाचे जनन. तयाचा देहासी कैसे मरण, देहस्फुरण वर्जित ते. साई परब्रह्म पूर्ण, तया कैंचे जन्म मरण. ब्रह्मसायत्वे जगन्मिथ्यापण, देहाचे भान कैसे त्या. प्राणाधारण यवा विसर्जन, अलक्ष रूपे परिभ्रमण. हे तो स्वच्छ अंध योग क्रीडन, भक्तोद्धारण निमित्ते. म्हणती स्रविसी लागले ग्रहण, झाला की हो खग्रास पूर्ण. हा तो केवळ दृष्टीचा दोषगुण, संतासी मरण तैसेची. देह ही केवळ उपाधी, तया कैची आधी व्याधी. असल्या काही प्रारब्धानुबंधी, तयाची न शुद्धी तयाला. भक्त पूर्वार्जिता तो संचला, अव्यक्त रूपी भक्ती भरला. तो हा भक्त एक वारार्थ प्रकटला, शिर्डीत दिसला तेव्हाची. आता भक्त कार्यार्थ संपला, म्हणून म्हणती देह ठेविला. कोण विश्वासतील
विश्वासीलया बोला गती योगाला काय हे इच्छा मरणी साई समर्थ देह जाळीला योगान्वित स्वये समरसले अव्यक्तांत भक्त हृदयांत ते ठेले जयाचे केवळ नाम स्मरता जन्म मरणाची नुरे वार्ता तया सकैंची मरणावस्था पूर्वी अव्यक्तता तो पावे उल्लंघोनी जडस्थिती बाबा समरसले अव्यक्ती तेही भोगिती स्वरूपस्थिती सदा जागविती भक्ता ते सचैतन्य जो मुसमुसला भक्ता हृदयी जो अडळत हसला तो देह काय म्हणावा निमाला बोल हा मनाला मानेन म्हणून हा अनाद्यनंत साई अभंग राहील विश्व प्रलयी जन्म मरणाची या पायी न कदाही पडेल महाराज ज्ञानोबा काय गेले 3 शतकांती दर्शन दिदले नाथ महाराज भेटून आले उपकार केले जगावर जैसे ते नाथ कृपावंत पैठणीची जाहली ज्योत तुकाराम महाराज देहूत आळंदीत नरसिंह सरस्वती समर्थ रामदास परळीत अक्कलकोटात प्रभू माणिक उमणाबादेत साई हे शिरडीत तैसेची जयामनी जैसा भाव आजही तया तैसा अनुभव हा सिद्धची जयाचा प्रभाव मरण भाव कैचा त्या तो हा भक्त काज कैवारी देह ठेविला शिरडी भितरी स्वरूपे भरलासे चराचरी लीलावतारी समर्थ आता काय आहे शिरडीत समर्थ झाले ब्रह्मीभूत ऐसी न शंका यावी मनात मरणातीत श्री साई संत मुळीच गर्भातीत परोपकारार्थ प्रकट होत ब्रह्मस्वरूप मूर्तिमंत भाग्यवंत अवतरती जन्म आणि मरणस्थिती अवतारी या कदा न येती कार्यसरता ते स्वरूपी मिळती समरसती ते अव्यक्ती अवघा देह 3.5 हात बाबा काय त्यातची समात ते विशिष्ट वर्ण स्वरूपयुक्त हे तो अयुक्त बोलणे आणि गरिमादी अष्टसिद्धी आलिया गेलिया क्षयना बुद्धी स्वयेची अखंड जयाची समृद्धी ऐसी प्रसिद्धी तयाची ऐसी या महानुभावाचा उदय लोककल्याणाची आशय उदयासी आहे स्थितिविलय लोकसंग्रहमय संत जन्मभ्रांती मृत्युभ्रांती आत्मैकत्व अविनाशस्थिती स्वप्न माजील सुखसंपत्ती तोची परिस्थिती तयाची नातरी जो ज्ञान निधान सदैव जया आत्मानुसंधान तयासी देहाचे जोपासन आणि कपतन सारिखे असो पडले बाबाचे शरीर कोसळला दुःखाचा डोंगर हाहाकार शिरडीभर एकची कहर उसळला ऐकूनी बाबाचे निर्याण वार्ता खोचली जैसा बाण पडले नित्य व्यवसाया खाण दाणा दाण उडाली पसरता ती मंगलमात सकळासी गमला वज्राघात विचारी बैसले निवांत इतरी आकांत मांडला अति आवडीचे पडिभारे कंठतयाचा दाटे गहिवरे दुःखाश्रु नीर नयनी पाझरे शिव शिव हरे उद्गारले घरोघरी झाली हडबड उडाली एकची गडबड छातीत भरली धडधड लोक दडधड धाविनले महाराजांचे देहावसान प्राणांतची ओढवला ग्रामस्था पूर्ण म्हणती देवा हा प्रसंग दारुण हृदय विदारण झाले गा जो उठे तो पळत सुटे मशीद मंडप गच्च दाटे अवस्था पाहो हृदय फाटे कंठ दाटे दुःखाने गेले शिर्डीचे वैभव सरले सुख सौभाग्य सर्व हारपले डोळे सर्वांचे अश्रूनी भरले धैर्य भंगले सकळांचे काय त्या मशिदीची महती सप्तपुऱ्यात जिची गणती द्वारका माई जी समणती बाबा निश्चिती सदैव असो निर्याण निर्वाण वा निधन द्वारका सायुज्य मुक्तीचे स्थान जया ईश्वरी नित्यानुसंधान तया अवस्थान येठाई तो हा गुरुराज साईराय भक्त कनवाळो बापमाय भक्ता विश्रांतीचा ठाय आठव होय नित्याची बाबा विण शिरडी ओस दाही दिशा शून्य उदास प्राण जाता जे शरीरास कळा शिरडीस ते आली सुकोनी जाता तळ्यातील जीवन तळमळती जैसे आतील मीन तैसे झाले शिरडीचे जन
कलाहीन उद्विग्न, कमलाविण सरोवर, पुत्राविण शून्य घर, की दीपाविण मंदिर, मशीद परिसर, तो तेवी की घरधन्याविण घर, की राजयाविण नगर, की द्रव्या वाचुनी भांडार, शिर्डी कांतार भावाविणे, जननी जैसी अर्भका, किंवा मेघोदक चातका, तोची प्रेम शिर्डीचे लोका, आणिक भक्ता सकळिका, शिर्डी झाली कलाहीन, मृतप्राय दीन दीन, जीवने विण जेवी मीन, तेवी जन तळमळती, वर्जिता कांता निज व्रतारे, अथवा माता स्वस्तनीची पोरे, जैसी गायीची चुकली वासरे, लहान थोरे त्यापरी, अनिवार हे दुःखवस्था, झाली शिर्डीच्या जना समस्ता, बिदोबिदी अस्तव्यस्ता, जनचौरस्ता धावती, साई मुळेच शिर्डी पवित्र, साई मुळेच शिर्डी चरित्र, साई मुळेच शिर्डी क्षेत्र, साईच छत्र सर्वाते, कोणी करी आक्रंदन, कोणी तेथे घेई लोळण, कोणी पडे मूर्छापन्न, दुःखापान जन झाले, दुःखाश्रुनी स्रवती जनयन, नरनारी अति उद्विग्न, टाकोनी अन्नपान, दीनवदनती झाली, पाहोनी बाबाची ते अवस्था, ग्रामस्थासी परमावस्था, अबाल वृद्ध भक्ता समस्ता, महद स्वस्थता पातली, जेथे गोड कथा सुरस, जेथे रोजा आनंद बहुवस, जेथे शिरावया न मिळे घास, ते मशीद उद्धस तव दिसे, नित्यश्री नित्यमंगल, होती जी शिर्डी पूर्वी सकळ, बाबाची एक कारणे मूळ, तेणे हळहळ ग्रामस्था, आनंद कंदा आनंद विग्रहा, भक्त कार्यार्थ धरिले देहा, तो अर्थ संपादुनी आहा, नगरी विदेहा पावलासी, अष्टौ प्रहरी निरलस, कळकळीचा हितोपदेश, करीतसा की रात्रंदिस, बुद्धी भ्रंश आमाते, जैसे उपड्या घड्यावरी पाणी, उपदेश तैसा आम्हा लागुनी, गेला वरचे वर वाहुनी, बिंदू ठिकाणी लादेना, तुम्ही कोणासी बोलता उणे, मजला तत्काळ येते दुखणे, पदोपदी हे आपुले सांगणे, परी न मानणे ते आम्ही, ऐसे आपुले अपराधी किती, मानिली नाही ज्यानी ही सदुक्ती, तयाची आज्ञाभंग निष्कृती, ऐणे रीती फेडिली का, बाबा त्या सकळाचे पाप, त्याचे भरले का हे माप, आता होऊन काय अनुताप, भोगावे आपाप भोक्तृत्व, तेणेचे आम्हा ते कंटाळले, तरीच का पडद्या आड झाला, आम्हा वरी हा वचित घाला, काळे घातला कैसा की, कानी कपाळी ओरड करिता, कंठास तुमचे कोरड पडता, कंटाळला वाटते चित्ता, आमची उदासता देखोनी, म्हणून आम्हावरी रुसला, पूर्व प्रेम सारे विसरला, की ऋणानुबंधचे आजी सरला, की ओसरला स्नेहपाना, आपण इतके सत्वर जाते, ऐसे जरी आधी समजते, तरी फारची बरवे होते, सावध राहते जनाआधी, आम्ही सकळ सुस्त राहिलो, झोपा घेत स्वस्थ बैसलो, अखेर हे ऐसे फसलो, असलो नसलो सारिके, झालो आम्ही गुरुद्रोही, वेळी काहीच केले नाही, स्वस्थ बैसावे तरी तेही घडले नाही आम्हा ते, लांब लांबून शिर्डीसी जावे, तेथेही चकट्या पिटीत बसावे, तीर्थासी आलो हे समूळ विसरावे, तेथेही आचरावे यथेच्छ, तरे तरेचे भक्त अनेक, ज्ञानी अभिमानी भावार्थी तार्किक, जया सद्रूपे अवघे एक, नेणे ज्ञानाधिक न्यूनाधिक जो भेद, जगी भगवंता वाचून, दृष्टीन ज्याच्या पदार्थ आन, ऐसे जयाचे देखणे पण, जो न आपणही दुजा, भक्त हेही स्वये ईश्वर, मी गुरु ही नव्हे इतर, उभयतासी स्वस्वरूप विसर, भेद हे परस्पर त्यायोगे, वस्तुतः ईश्वराची आहो आपण, परी परमार्थ स्वरूप विस्मरण, हेची मुख्य भेदाचे लक्षण, अधपतन ते हेच, सार्वभौमा स्वप्न होई, भिक्षार्थ दारोदारी जाई, निजबोधाची जाग येई, अवलोकी ठाईच आपणा, प्रवृत्ती ही जी जागृती, तीच निवृत्ती स्वप्नस्थिती, खरी जागृती निजानुभूती, पूर्ण अद्वैती समरसणे,
ज्ञानी अज्ञानी सर्वाश्रित, सर्वावरी प्रेम अत्यंत, जीवाहुनी मानी आप्त, वेदनतेत यत्किंचित, मनुष्यरूपे देवची होते, जरी हे आणिले प्रचिती ते, परी त्याची या लढिवाळते ते, बळी पडले ते समस्त, कोणासी दिदली धनसंपत्ती, कोणासी संसार सुख संतती, तेने महान पडली भ्रांती, ज्ञानप्राप्तीस अंचवले. कधी जयासवे हासत, तया अंगी अभिमान दाटत, कि तयावरीच प्रेम अद्भुत, इतरान दावीत ते कैतैसे, तेच कोणा क्रोधे वदता, म्हणती न तो तया आवडता, आम्हाविषयीच अधिक आदरता, इतरान देतात तो मान, ऐसेच आम्ही नंबर लाविता, बाबाच्या ते स्वप्नीही नसता, उगाच नागवलो निज स्वार्था, कृतकर्तव्यता विसरलो, परब्रह्म सगुणमूर्ती, दैवे असता उषागती, खऱ्या कार्याची होऊन विस्मृती, विनोदी प्रीती धरियली. येताच बाबाचे दर्शन घ्यावे, फळ फूल अवघे समर्पावे, दक्षिणा मागता मग कचरावे, न चरावे ते ठाई, सांगता हितवादाच्या गोष्टी, पाहुनी आमुची क्षुद्र दृष्टी, झाला वाटते खरेच कष्टी, गेला उठाउटी निजधामा, आता ती आपुली स्वानंद स्थिती, पुनश्च काहे नयन देखती, गेली हरपली ती आनंदमूर्ती, जन्मजन्मांती अदृश्य, हा दारुण कर्म देखा, अंतरला ठाईचा साई सखा, निर्हेतुक दयार्द्र तया सारिका, झाला पारखा आमासी, बरे नवे कोणा ते छळणे, तेने येत मजला दुखणे, मना नाणिले हे बाबाचे म्हणणे, केली भांडणे यथेच, छळ करिता बघता बघता, आम्ही मुकलो की साईनाथा, होतो तयाचा अनुताप आता, आठवती वार्ता तयाच्या, 8 वर्षाचा बाळजनी, प्रकट होईन मी मागे तुनी, ऐसे महाराज भक्ता लागुनी, आहे ती सांगुनी राहिले. आहे ही संताची वाणी, वृथा मानू नये कोणी, कृष्णावतारी चक्रपाणी, केली करणी ऐसीच, 8 वर्षाची सुंदर कांती, चतुर्भुजायुधे हाती, देवकी पुढे बंदी शाळेप्रती, कृष्णमूर्ती प्रकटली, तेथे कारण भूभार हरण, जेथे दीन भक्तोद्धारण, येथे दीन भक्तोद्धारण, तरी किमर्थ शंका जनन, अतर्क्य विधान संताचे, हा काय एका जन्माचा निर्बंध, 72 पिढ्यांचा ऋणानुबंध, भक्ताच्या बाबांनी पूर्वसंबंध, कथानुबंध कथियेला, ऐसे बांधुनी प्रेम पासा, वाटती महाराज गेले प्रवासा, येथील मागू तेनी हा पूर्ण भरवसा, भक्तमानसा झालासे, साक्षात्कार कित्येकासी, दृष्टांतानुभव बहुतेकासी, चमत्कार तो अनेकासी, गुप्त रूपेसी दाविती, अभाविका गुप्त असती, भक्ता भाविका ठाईची दिसती, जैसी जयाची चित्तवृत्ती, तैसीची अनुभूती रोकडी, सावडीत गुप्त रूप, मशिदीत ब्रह्मरूप, समाधीत समाधी रूप, सुखस्वरूप सर्वत्र, असो सांप्रतहाची विश्वास, भक्ती धरावा निज जीवास, भंग नाही सामर्थ साईस, अक्षय रहिवास अखंड, देवजाती निजधामा प्रती, संता ठाईच ब्रह्मस्थिती, गमनागमन ते नेणती, समरसती आनंदी, म्हणून आता हेची विनंती, नम्रपूर्वक करितो प्रणती, साना थोरा अवघिया प्रती, सादर चित्ती अवधारा, जडो उत्तम श्लोक संगती, गुरुचरणी निष्काम प्रीती, कथनासक्ती, निर्मळ भक्ती प्रकट हो, जडो प्रीती अनवच्छिन्न, न होत स्नेह पाश भिन्न, असोत भक्त सुख संपन्न, रात्रंदिन गुरुपदी, असो पुढे त्या देहाचे उचित, करावे काय ते निश्चित, हेच विचारी जन समस्त, शिष्य ग्रामस्थ लागले, श्रीमंत बुट्टी मोठे भाऊक, जणू या पुढील भविष्याचे स्मारक, टोले जंगवाडा सुखकारक, बांधुनी स्थायिक ठेविला, मग पुढे ते कलेवर, कुठे असावे या विषयावर, होऊन 36 तास विचार, घडले होणार जे होते, एक म्हणे या कलेवरासी, स्पर्शू न द्यावे आता हिंदूसी,
मुसलमानाच्या कबरस्थानासी समारंभेसी नेऊया. तुझ्या म्हणे हे कलेवर ठेवावे नेऊनी उघड्यावर. थडगे एक बांधावे सुंदर तयात निरंतर राहावे हे. खुशालचंद अमीर शक्कर याच्याही होता हाची विचार. परिवाडियात पडो हे शरीर होते हे उद्गार बाबाचे. पाटील रामचंद्र मोठे करारी तेही एक ग्रामाधिकारी. बाबाचे प्रेमळ सेवे करी वदती ते गावकारी येसी. असोत तुमचे विचार काही समूळ काही आमात मान्य नाही. वाड्या बाहेरी तरा ठाई क्षणभरही साई ठेवू नये. हिंदू आपले धर्मानुसार मुसलमानही तैसेच विचार. योग्यायोग्य चर्चा प्रकार संबंध रात्रभर झाले. इकडे लक्ष्मण मामा घरी असता पहाटे निद्रेच्या भरी. बाबा तयाच्या धरुनी करी म्हणाले झडकरी उठ किसल. बापू साहेब न येणार आज. मी मेलो हातयाचा समज. तू तरी काकडा आरती मज करी पूजन समवेत. तत्काळ नित्यक्रमानुसार सवे घेऊन पूजा संभार. लक्ष्मण मामा आले वेळेवर पूजेशी सादर झाले. ग्रामजोशी हे शिर्डीचे सख्खे मामा माधव रावाचे पूजन करीत नित्य बाबाचे. प्रातकाळचे समयास मामा मोठे कर्मठ ब्राह्मण प्रातकाळी करुनी स्नान करुनी दूत वस्त्र परिधान घेत दर्शन बाबाचे. पाद प्रक्षालन गंधाक्षत चर्चन पुष्पपत्री तुळसी समर्पण धूपदीप नैवेद्य निरांजन दक्षिणा प्रदान मग करती. प्रार्थनापूर्वक साष्टांग नमन होता घेती आशीर्वचन. मग समस्ता प्रसाद हो देऊन तिलक रेखून ते जात. तेथून पुढे गजानन शनिदेव उमारमण मारुती राया जनिनंदन याचे पूजन करीत ते. ऐसे सर्व ग्रामदेवा नित्यपूजित जोशी बुवा म्हणून साग्र पूजा त्या शवा प्रेमभावा आणली. मामा आधीच निष्ठावंत तयावरी साक्षात हा दृष्टांत. आले काकड आरती हातात केला प्रणिपात साष्टांग. मुखावरील वस्त्र काढून करुनी सप्रेम निरीक्षण करचरणा क्षाळन शुद्धाचमन सारिले पूजन यथाविधी. मौलवी आदी करुण विंद स्पर्श कराया करीती प्रतिबंध. मामानी न मानिता लाविले गंध पूजाही संबंध सारिली. शवतरी ते समर्थाचे आपुल्या आराध्य दैवताचे. हिंदूचे की अविद्धाचे नाही मामाचे स्वप्नीही. पूज शरीर असता सजीव तया पूजेचा केवढा उत्सव. तेची आता होता शव पूजा वैभवना औपचारिक. तशात पाहुनी बाबाचे चिन्ह आधीच मामा दुःखाने खिन्न. करू आले अखेरचे पूजन पुनर्दर्शन दुर्लभ. भरले अश्रू ही लोचन करवे ना त्या स्थितीचे आलोचन. हस्तपाद कंपायमान उदासमन मामाचे. असो वळलेल्या मुठी उघडून विडा दक्षिणा त्यात ठेवून. शवते पूर्ववत झाकून मामा निघून मग गेले. पुढे मग दुपारची आरती नित्याप्रमाणे मशिदीत वरती. बापू साहेब जोग करीती इतरा समावेती साईची. असो येथून पुढील व्रत पुढील अध्यायी होईल कथित. कैसा बाबाचा देह संस्कारित अतिप्रशस्त स्थानात. कैसी तयाची अति आवडती बहुता वर्षाची सांगाती. वीटभंगता दुश्चिन्ह स्थिती देहांत सुचविती झाली. कैसा जो आला प्रसंग आता 32 वर्षापूर्वीच येता. ब्रह्मांडी प्राण चढविला असता कठीण अवस्था देहासी. कैसे भक्त माळसापती अहोरात्र बाबासी जपती. कैसी आशा सोडिता समस्ती अवचित मग पावती उत्थान. ऐसा मरण ब्रह्मचर्य आचरला जो योगाचार्य. जो ज्ञानी याचा ज्ञानीवर्य काय ते ऐश्वर्य वानावे. असो ऐसी जयाची महती करू तया सद्भावे प्रणती. दीन हे माड अनन्यगती शरणतया प्रती येतसे. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याण नाम 43 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.